ओरडेल भाई, मी नाही विचारणार, ती ओरडेल मला. करणार सगळं तेच. तुझ्या शरीराला त्रास होईल म्हणून आवडतो. बोल आई, बोल. आता आम्ही चाललोय मोठ्याला बोल जरा, गाडीचा आवाज जास्त येतोय. आता आम्ही चाललोय मार्लेश्वर दर्शनसाठी गाडी कोकणात. बस बस बस. अरे पुढे कंटिन्यू कर ना. या आपण एकत्र बोलूया. आता मी चाललोय गावी आणि दोन्ही साईडला जाणार आहे, गणपतीपुळे आणि मार्लेश्वर दर्शन करायला. किती दिवसासाठी चाललोय आपण? 3 दिवस. 3-4 दिवस पकडून, ऑलमोस्ट 3 दिवस पकडून. आणि मग जिथे जिथे जाणार, जे जे कव्हर करणार ते मी या व्लॉगमध्ये शूट करणार. जेवढं जेवढं जमेल तेवढं सगळं शूट करायचं ट्राय करणार. आता मी गाडीपासून सुरुवात केली बिकॉज पॅकिंग वगैरे करायची होती खूप जास्त आणि खूप धावपळ होती, त्यामुळे मी करू नाही शकलो. घरूनच व्लॉग स्टार्ट म्हणून आम्ही विचार केला की गाडीतून आता मस्त बसलोय, तिथून आता स्टार्ट करूया व्लॉग. तर आता मी ऑलमोस्ट आलोय पनवेलच्या बाहेर. आपण पनवेलच्या बाहेर आलोय. पनवेलच्या बाहेर आलोय ना. हा, पनवेलच्या बाहेर आलोय. माझ्या भाऊ पण येत. हा भाऊ, मला काय बोलायचंय? बोलू शकता. हा, तुमचं काय वादविवाद स्पर्धा जी असते त्याच्यामध्ये तुम्ही मला साथ देऊ शकता. बोला, पाणी गिळ आणि बोला. हो बोला, हो बोला, हो थोडा बोला, हो हसा तरी हसा. हा बघा, VVIP ने आपल्याला हसून बोललेले आहेत की पुढे व्लॉग स्टार्ट करू शकतो. तर आपण पुढे व्लॉग स्टार्ट करूया. आता आम्ही कंटिन्युअसली करतोय कारण का ट्रॅफिक मॅच अगोदर आम्हाला क्लिअर करायचंय. त्या माणगाव क्लिअर करायचंय कारण का माणगावला ट्रॅफिक खूप जास्त असतं. त्याच्यावरनं काल पण असा सीन होता, म्हणजे काल होता 1 मे, आम्ही 2 मेला निघालोय. त्या 1 मेला पण जॉईंट सुट्टी आल्यामुळे त्रास होत होता ट्रॅफिकचा वगैरे. तर त्या आता आम्ही ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे, लवकर पोहोचलं पाहिजे, त्यासाठी आम्ही थोडं ब्रेकफास्ट थोडा स्किप करून आम्ही पुढे चाललोय. असं आपण घरून थोडं खाऊन आलोय. बट लेट्स सी पुढे काय होतं. आय टॉक टू यू गाईज सून. बाय बाय. आई बाय कर. बाय कर. बाय बाय बाय. काहीच नाही खायला आणले ते माझ्या. आम्ही आता ब्रेक घेतलाय अँड हाय रेस्टॉरंट इथे थांबलोय. आई तिचं काहीतरी सामान घेते आणि हा आहे व्ह्यू हायवेचा, विच इज ॲक्च्युली व्हेरी गुड आणि खूप चांगलं आहे. इथे आम्ही स्टेसाठी आणि ह्याच्यासाठी घेतला आहे ब्रेक अँड इट्स व्हेरी नाईस. का खाल्लं नाही मम्मा? मी इथे शूट केलेलं, आपण खाल्लं पाहिजे होतं. जाऊ द्या, अगं नुकसान केलं बिचाऱ्यांचं आपण. हो ना. चॉकलेट घेतलं काहीतरी टाकून घ्यायचे. किती किलोमीटर लांब आहे इथून जोशी वडेवाले? माणगावच्या अगोदर लागतंय ना मला. इंदापूर. 2 किलोमीटर्स. जोशी वडेवाल्याकडे पण तेवढीच गर्दी असणार. बट त्याच्याकडे सगळं मिळतं. जशी वडे पण खाल्लंय मिळतात, कधी डोसे पण मिळतात. असं मला बाहेर ते सगळं चित्र बघते ना मी त्याच्यावर कळतं. चित्रावरनं फॅन्टसी सांगते आई स्वतःची. हॉटेल भरपूर लागले रस्त्याला. मग काय जाणारे लोक जेवढे हे बघ ना, हे तर गोव्यासारखी वाईब आहे. गाडीवाले भरपूर झाले ना. हा, त्याला तुम्ही एक आता कशाला तुम्ही घेतली गाडी? मग भर केलं तेवढ्या गाड्यांमध्ये. लाईटची वायर भरपूर खाली आहे, भरपूर आहे. टॉपिक चेंज करायचं कसं चेंज करतात? लाईटची वायर खाली आहे. 1 2 3 हा नंबर स्पेशल असतो ना? किती भरायचे पैसे RTO ला? डिपेंड करतं. आज जे आहे अजून पुन्हा जर बोली लावायला तर जास्त बोली लागते. हा, जर 2-3 जण असतील सेम नंबर साठी तर बोली लागते. हा, नाहीतर मग तुम्हाला एक सर्टन अमाऊंट असते प्रत्येक
हो नाही नाही, ह्या बाजूला पण असणार जोशी वडेवाले. मुंबईवरून येणाऱ्यांना पण द्यायला पाहिजे ना जोशी वडेवाडी. नुसते गावावरून येणाऱ्यांना नेहमी काय तू सुनीलचा वडापाव खाऊनच पोट भरणार काय? तुला जोशी वडेवाले माहित नाही, सुनीलचा वडापाव माहिती असणार. या बाजूला पण ते हॉटेल क्लीन असं स्वच्छ पण नव्हतं ते. आणि आतमध्ये एवढा अंधार का होता मला हे कळलं नाही. लाईट गेली होती त्यांची. हे बघ जोशी वडेवाडी शुद्ध शाकाहारी. पुढे किती किलोमीटर? ऍड करतायत. 50 मीटरवर. काय? का पुढे नाहीये? सांगू नाही शकत किती लांब आहे, कारण की 3 किलोमीटर आधीच बोर्ड लागले होते. अच्छा, मग टर्न मारतोय आपण. कुठे टर्न मारतो? टर्न मारतोय पण जोशी वडेवाले ह्या बाजूला आहे, तेव्हा तिथे आतमध्ये आहे. थोडा हे म्हणतात त्याला, माणसं वळून थांबतात. हा मग गाडी तरी बापाची असेल तर कोण काय पण करेल. हे इंदापूर आले ना? वडेवाले. इथे बघूया काहीतरी फास्ट. भाऊ झोपलेला तुम्ही? नाही, इंदापूर नाही, नागोठणे सोडला आपण. चला तर बघूया वडे कसे लागतात जोशींचे. जरा बघ. थांब, मी गोळ्या इथेच काढून घेते. मी काढून घे गोड्या. तिथे टोपरं काढ डोक्यावर. चला वडे दाखवतो. आम्ही ऑर्डर केले मटकी भेळ, विच इज ऍक्च्युअली व्हेरी गुड. चांगलं. तडका लावा तिखटाचा. इडली सांबार ऑर्डर नका नाही सांगलं. भावाने पण घेतले भेळ. भेळ बोलते. भावाने घेतले मिसळ, वडापाव, मिसळ. इडली इडली नॉट गुड. कसं लागला आई? चांगली आहे. एवढे दिस इज गुड. ते तुम्ही ट्राय करा. ऍक्च्युली व्हेरी व्हेरी गुड. नॉर्मल ट्राय करायचं काय कधीच नाही खात. नाही खाते. पुढे जाऊ चला. पुढे जाऊ चाललो. आई कसे वाटलं जोशी वडेवाल्याकडे खाल्लं ते तू? मला आवडलं, इडली सांबार पण आवडलं. तिथे इडली सांबारला किती रेट करशील तू? मटकी भेळ छान होती. रेट कर 10 आउट ऑफ किती देणार तू? 10 पैकी किती देणार? कोणाला? इडली सांबारला 7-8. 7-8. आणि भेळला, मटकी भेळला 9. 9. मिसळ तू खाल्लीच नाही ना? नाही. वडापाव, नाही. चहा? चहाला 10 to 10. 10 to 10. ही बघ श्रीबाईची आजी 10. हा तुम्ही बोला बोला. मिसळ खाल्ली तुम्ही, मिसळला किती मार्क देणार? तिकट जास्त होतं. 10 पैकी किती मार्क देणार ते बोला. हा. आणि भेळ किती मार्क देणार? 9. आणि चहा 10. ओके. तुम्ही दोघं मागे न बघता बोला. बोल. आता तू सांग. बोरिंग पीपल वी हॅव. कशाला देणार 6-7? याला लावायचं त्याला लाव. भेळला किती देणार? ज्याला लावायचं त्याला लाव. 6-7-7. तू ताई स्वतः बोलत नाहीयेस आणि तो बिचारा बोलतो त्याला पण नाही करतेस. हा कुचकी. मी तर भेळला देणार 10 आउट ऑफ 10 आणि चहाला देणार मी 10 आउट ऑफ 10. नको ना, तू त्यांच्या अंगावर वेळ. ते माझ्या अंगावर रेळतायत. हे मागे मागचं उचल, मागचं उचल. मिनिट काढलं म्हणून निघाला आता. मला फर्स्ट मालगावला ट्रॅफिक मिळणार. आता जाऊन आम्ही मालगुंडला डायरेक्ट मालगुंडला थांबणार. होपफुली लेट्स सी. तू तुला कंटिन्यू कर आणि काय खाणार ते मी तुम्हाला दाखवतो काय खाणार. बाय बाय. मी थांबलो आता हॉटेल आनंद भवनला. मी घेतला एक छोटासा मिनीचा थोडासा ब्रेक, बिकॉज माणगाव मध्ये खूप जास्त ट्रॅफिक होतं. अँड
विचार केला की थोडासा ब्रेक घेऊया. ब्रेक इज नॉट नेसेसरी. बघायला होत नाही कारण ऊन खूप जास्त आहे आणि हे टेक्निक केली आहे. बघा बघा, हे बघून तुम्हाला कळेल की ऊन केवढं जास्त आहे ते, त्यामुळे इश्यू होतोय. हा हा लॉक नाही केली ना गाडी. तर आहे इथून असा हायवे थोडा मोठा आणि आनंदवर खूप चांगला रेस्टॉरंट आहे. म्हणजे मी तिकडे नॉनव्हेज व्हेज सगळं खायला मिळतं. ह्यांचं फूड मार्ट पण आहे इकडे, ते पण आहे. आणि ते भरपूर प्रचंड गाड्या लागलेल्या आहेत ह्या उन्हामध्ये. आता नाहीच होते ब्लॉक करायला, खूप जास्त ऊन आहे. हे काय खाणार नाही ना आपण. नाही चला, आता हे मध्ये थांबली म्हणून मी तुम्हाला ईद दिली. मला आली झोप, त्यामुळे सकाळी 5:30 पासून उठलेली, तेव्हा एकदा पण गाडीमध्ये झोपली नाही. आईने वगैरे काढलं झोप, पण मी तर काहीच काढली नाही. बट लेट्स सी. हाय हाय हाय, खूप जास्त ऊन लागतंय. भेटूया, बाय नंतर भेटा, बाय बाय बाय. दादा जे वॉटर राईड करायला लावतोय मला. पिक्चर मध्ये ना तिने वेगळा अल्बम केलाय. वंदन केलंय, नमन वंदन. हॉटेल उघडले. दादा काय माझा व्हिडिओ येऊ देत नाही. पाहुणे बारा झाले. तर आम्ही आलो आता शिवराज ढाबाला, जे चिपळूण लंच ना. म्हणजे एवढा व्हरायटी अवेलेबल नाही आपल्याकडे. अख्खा मसूर खूप जास्त फेमस आहे, तुम्ही लोक पण ट्राय करू शकता. तुम्हाला अख्खा मसूर दाखवते काय आहे. अख्खा मसूर, दाल फ्राय, ही साधी रोटी, आणि काजू करी पण आहे. आणि मी दाल फ्राय राईस मागवला बिकॉज मी झोपलेली, तर मला ना तेवढी काही खायची इच्छा होत नाही. मला माझी आई आहे, मला भरवत्या. इकडे ओपनली मी ब्लॉग नाही करत आहे थोडीशी.
नर्वसनेस लेवल हाय. इथून आता ऑलमोस्ट हाफ एन आवर 87 किलोमीटर आहे गणपतीपुळे आणि तिथे पोचल्यावर मी तुम्हाला दाखवते बाकी सगळा लंच एन्जॉय करतो. ऑलमोस्ट वाजले 1:10. अख्खा मस्त खूप तिखट आहे बट टेस्टी तर आहे. बट तुम्ही पण ट्राय करू शकता. चिपळूण साईडला आहे हा शिवराज ढाबा आतमध्ये आणि हे मसूर अख्खा मसूरसाठी जास्त फेमस आहे. यू गाईज कम अँड ऑल्सो ट्राय दिस. मी बाहेरचं मी शूट करून ब्लॉग नक्की ऍड करेन गेल्यावर. चला बाय 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 बाय. तर हे आहे ते रेस्टॉरंट जेव्हा शिवाजी महाराज पण खायला बसले. शिवराज धाबा कराड. इकडे मिळतं अख्खा मसूर आणि हे बघा हे त्यांचं मोठं आहे. इकडे या बाजूला त्याची चिपळूणची शाखा आहे जिकडे तुम्हाला चिपळूणमध्ये आल्यावर मिळते आणि बाकीच्या भरपूर व्हरायटीज ऑफ शाखा आहे जिथे तुम्हाला खायला मिळतं. तुम्ही तिकडे जाऊन खाऊ शकता. आता माझा अवतार थोडं सध्या तरी ऊन जास्त आहे. अँड लेट मी विल मला दे बडीशेप. हा बघितलं हा काढला ना. सॉरी गजरा बडीशेप खाली थोडीशी मस्त. ऍक्च्युली ते जास्त चांगलं आहे. ऑलमोस्ट चिपळूण सिटीमध्येच येतोय. बघू आता आम्हाला अजून 1-1.5 तास तरी लागेल पोचायला. त्याच्यानंतर गोव्या काय करणार. पण तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता. अख्खा मसूर खरंच खूप चांगल्या व्हरायटीमध्ये. काय तुला कसं वाटलं. छान वाटलं, आवडलं मला. डाळ फ्राय आमची वेस्ट गेली, उगाच घेतली असं वाटायला लागलं. आम्ही फक्त अख्खा मसूरच संपवला. स्प्राईट पण नाही पेलो. तेव्हा मला अख्खा मसूर आवडला. हो तुम्ही इकडे तुम्हाला कसं वाटलं अख्खा मसूर. छान होता. माईक मध्ये बोला. अख्खा मसूर छान होता आणि शिवराज धाबा हा पण चांगला होता. पण त्याच्यामुळे परत काय जिरा राईस पण चांगला होता. आणि पहिलीच वेळ इथे आलो पण चांगलं वाटलं. ओके छान वाटलं. चला बाय बाय. बाय. ऑन टू नेक्स्ट. बाय बाय. कशी गडबड झाली ते तिथे नसतो थांबलो तर जेवायला आणि पुढे काय मिळालं नसतं तर दामणीमध्येच नेहमीच ते तिथे इकडं काहीच नाही. पुढीने यायचे. ही काडी आहे. काय होतंय. देखो मिलिट्री जेल तेव्हा शूट कर. त्या साईडला बोट्स आहेत. कोणत्या साईडला. लवकर हे मम्मा आपण दोघं गणेश जयंतीनं परत चाललोय गणपतीपुळ्याला. गणेश जयंतीला पण कधी आलेलो. जानेवारी. हा जानेवारी. तर जानेवारी नंतर आता आम्ही आलो आहोत मे मध्ये. तर आम्ही बोललो की आम्ही येणार मे मध्ये. तर आम्ही परत मे मध्ये आलोय आणि आता चालू आहे गणपतीपुळ्याला. मी तर बाबा रेडी झाले फर्स्ट क्लास. हा माझ्या आईने तर ट्रॅव्हलिंगचे कपडे घातले बाकी कोणते कपडे घातले नाही आहेत. पण मी तर फर्स्ट क्लास रेडी झाली आहे कारण का मी त्या हिशोबाने कपडे आणलेले. मला वाटत नाही माझे जास्त कपडे ते यूज होणार आहेत म्हणून त्या हिशोबाने दगड जास्त तिकडे त्या हिशोबाने कपडे यूज केले. ते लोक तर मागेच आहेत अजून. सो गणेश जयंतीला तर आता आम्ही आलोय इकडे. आम्ही जातोय मालगुणला. उद्या बाय बाय. ते खड्डा आहे बापरे. वासरू. चलो बाय बाय. आता तशी पण गर्दी एवढी नाही आहे संध्याकाळची. एव्हरीथिंग इज नॉर्मल. दुपारी तर एवढं ऊन होतं प्रचंड प्रमाणात ज्याने खूप जास्त त्रास होत होता. माझा हात आता दुखायला लागला आहे. तर आपण आता पुढे जाऊन नंतर कंटिन्यू करूया. बाय बाय.
तर आता मी जो व्लॉग शूट केला ना, म्हणजे एक छोटीशी क्लिप, त्याच्यामध्ये मला माझी स्किन ना खूप चांगली दिसली, बिकॉज मी ना खूप जास्तपैकी ट्राय करत होती की माझी स्किन कशी दिसली पाहिजे. तर ना मला तुम्ही लोक नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की माझी स्किन खरंच जास्त चांगली दिसते का. प्लीज प्लीज नक्कीच सांगा. बाय बाय. मागे कुठे